झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल आता सादर झालेला आहे आणि खारगे समितीचा हा अहवाल सरकारला सादर झालाय। 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली। पार्थ पवार यांना मात्र अभय मिळाले। विश्वसनीय सूत्रांकडून झी 24 तासला ही माहिती कळते। झी 24 तासनं उघड केलेला हा जमीन गैरव्यवहार प्रकरण होतं आणि या प्रकरणामधला आता अहवाल सादर झालाय। खारगे समितीनं आपला चौकशी अहवाल हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केलाय। 1800 कोटींचा महावतनाची ही जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याच्या प्रकरणामध्ये ही चौकशी समिती नेमण्यात आली होती। या समितीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय दिल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान त्याच वेळी या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली। एकदा आपण ग्राफिक्सद्वारे ही माहिती पाहूया। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो। खारगे समितीच्या अहवालात काय नेमकं म्हटलं आपण पाहतोय। अमेडिया कंपनीनं व्यवहार केला असला तरी पार्थ पवारांची सही नाही। पार्थ पवारांचा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही असं खारगे समितीच्या अहवालात म्हटलंय। अमेडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची शिफारस केली आहे। अमेडियाला मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले, दुय्यम निबंधक रवींद्र तारूंवर कारवाईची शिफारस केली आहे। प्रकरण समोर आल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। तर या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले तेही पाहूया। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे।